नमस्कार, मी राणी कास्तिवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत कोतवाली पोलीस ठाणे या ठिकाणी आज तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अहिल्यानगरमध्ये नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला पुढाकार आता नक्कीच प्रभावी ठरताना पाहायला मिळतोय। आज 16 मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाची संकल्पना पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांची असून नागरिकांना वारंवार पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे। यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, डीवायएसपी दिलीप टिपरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरात यांच्या उपस्थितीत तक्रारींची सुनावणी करण्यात आली। विशेष म्हणजे कोणताही निर्णय देण्यापूर्वी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांची बाजू समजावून घेऊन आवश्यक असल्याने प्रशासनाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे काही निर्णयांना वेळ लागत असला तरी हे योग्य आणि न्याय असतील याची खात्री पोलीस प्रशासन देत आहे। कोतवाली पोलीस ठाण्याचा हॉल लहान असल्यामुळे मागील वेळेस तोफखाना येथे आयोजन करण्यात आले होते। तेथे तब्बल 102 नागरिकांनी प्रत्यक्ष येऊन तक्रारी मांडल्या होत्या। त्यावेळी नागरिकांना स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आलं होतं। या तक्रारी पोलीस विभाग शी संबंधित नाहीत किंवा न्यायालयीन स्वरूपाच्या आहेत, त्या योग्य विभागाकडे पाठवण्याचे काम हे करण्यात आले आहे। त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहे। या तक्रार निवारण दिनात कौटुंबिक वादविवाद, भांडण, सासू सुना आणि नवरा बायको यांच्या तक्रारी अशा विविध प्रकरणावर तात्काळ तोडगा काढण्यात आला। प्रशासनाने प्रत्येक नागरिकांचे नाव पुकारून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून शक्य तितक्या वेळात तात्काळ निर्णयावर भर देण्यात आला। पोलीस प्रशासनाचा उपक्रम नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत असून एकाच ठिकाणी एकाच दिवशी तक्रारींचा निपटारा करणारा हा प्रयत्न भविष्यात अधिक प्रभावी ठरणार आहे। माननीय पोलीस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी सर यांच्या संकल्पनेतून आपल्या उपविभागामध्ये आज कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सरांच्या जे काही संकल्पना आहे त्याच्यामध्ये आठवड्यातून 2 दिवस प्रत्येक पोलीस स्टेशनला हे तक्रार निवारण दिवस आयोजित केलेले आहे। तर मेन उद्देश जो आहे की आता बरेच तक्रारदार असं की त्यांचं कदाचित पोलीस स्टेशनमध्ये समाधान होत नाही, मग त्यांना परत वरिष्ठ कार्यालयात यावं लागतं, SDPO कार्यालयात किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावं लागतं। मग त्या ठिकाणाहून परत त्यांना याच ठिकाणी यावं लागतं ते त्यांचं काम करण्यासाठी। तो त्यांचा जो वेळ आहे किंवा ती हेळसांड जी होते ती टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येणार आणि जे काही तक्रारदार आहेत त्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत, त्यांच्या जे तक्रारदार असतील, त्यांचे गैरअर्जदार असतील किंवा आमचे जे चौकशी करणारे अधिकारी अंमलदार आहेत ते एकत्र बसून वगैरे त्याचा जो काही निर्णय आहे तो तात्काळ द्यायचा आहे। जेणेकरून जर एखादी बाब आमच्या विभागाची असेल तर तात्काळ त्यात गुन्हा नोंदवणे किंवा तपासाच्या बाबतीमध्ये असेल ते तपासाच्या गोष्टी करणे किंवा ते काही बरेच प्रकरणं जे असतात ते सिव्हिल म्हणजे दिवाणी स्वरूपाचे असतात, इतर विभागाचे असतात, तेव्हा तात्काळ त्यांना समजपत्र देणे आणि त्यांच्या जे काही समस्येचं निराकरण करून ते समाधान करणे हा मूळ उद्देश आहे। आता हे जे तक्रार निवारण दिवस आहे जोपर्यंत यात जे नागरिक आहेत येणार आहेत तोपर्यंत चालू राहणार आहे। त्याला साधारणतः आता आम्ही 20 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत आणि बरेच लोक आता येत आहेत। जोपर्यंत लोक येणार आहेत तोपर्यंत आम्ही जास्तीत जास्त अर्ज यामध्ये आम्ही समाधान करणार आहे। साधारण कोणत्या प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे जास्त स्वरूपामध्ये आलेल्या आहेत? आता ज्या आतापर्यंत ज्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे काही NC आहेत किरकोळ स्वरूपाचे त्याच्यामध्ये पोलिसांना तपासाचा अधिकार नसतो। तपासाचा अधिकार नसल्यामुळे जो तक्रारदार आहे त्यांना वाटते की पोलिसांनी काहीच केलेलं नाहीये। जो तक्रारदाराचा गैरसमज होतो की बाबा बाकी गुन्ह्यामध्ये पोलीस तपास करतात, आरोपी अटक करतात किंवा जे तपासाच्या पूर्ण प्रक्रिया करतात, परंतु ज्या काही NC असतात ते सामान्य नागरिकाला माहीत नसते की याच्यामध्ये पोलिसांना कोर्टाच्या परवानगीशिवाय किंवा कोर्टाच्या आदेशाशिवाय काही करता येत नाही। अशा बऱ्याच प्रकरणं आहेत। त्यांना समजावून सांगून जे काही समोरचे गैरअर्ज आहेत त्यांच्यावरती बॉन्ड घेऊन म्हणजे शांतता राखण्यासाठी, परत कौटुंबिक वादाचे पण बरेच विषय आहेत ते, आणि तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे की फसवणुकीचे पण असे बरेच जे तक्रारी या अनुषंगाने येत आहेत। तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून कुठेतरी पोलीस प्रशासनाच्या डोक्यावरील भार कमी होईल का या निमित्ताने? जो मागचा आम्ही तक्रार निवारण दिवस जो आयोजित केला होता त्या तक्रार निवारण एका दिवसामध्ये आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये 1000 तक्रारीचं म्हणजे आपण सोडवणूक केलेली होती। उपविभागामध्ये साधारणतः 350 तक्रारीची समक्ष सोडवणूक केलेली आहे। यावेळेस काय होतं की याच्यामुळे जे काही आपले अर्ज जे आहे तक्रारी आहेत ते कालांतराने याच्यामध्ये 1-2 महिन्यानंतर खूप कमी होतील आणि पोलीस दलावरती जो भार आहे अर्जाचा तो 100% याच्यामध्ये कमी होईल।